सणासुदीला बनणारी खास तेलाची पुरणपोळी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। आज अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुसीत तेलाची पुरणपोळी आणि सोबत बटाट्याची भाजी, कटाची आमटी आणि गोड गुळवणी म्हणजेच खास पुरणपोळी थाळी बनवली आहे। वेळ आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस वाचवण्यासाठी मी बटाटे, भात आणि डाळ एकत्रच कुकरमध्ये शिजवायला ठेवलेत। हे असे एकत्र शिजवून घेतल्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक पटकन व्हायला मदत होते। कुकर होईपर्यंत मी कणिक मळून घेतली। 1 वाटी डाळ होती तर त्याच प्रमाणात मी कणिक 3 वाट्या घेतली आहे। मीठ घालून लागेल तेवढं पाणी घातलं आणि घट्ट अशी कणिक मळून घेतली। कणिक एकदम घट्ट मळून घ्यायची। आता कणिक भिजेल एवढं वरून पाणी ओतायचं आणि अर्धा ते पाऊण तासासाठी बाजूला ठेवून द्यायची। यामुळे कणिक छान चिवट होते तसेच मऊ देखील होते। कुकरला मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या करून घेतलेत। कुकर थंड झाल्यानंतर भात बाजूला काढून ठेवायचा। डाळ 4 शिट्ट्यांमध्ये छान शिजते। डाळीतील पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं। डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं। यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ तसेच वेलची पावडर, सुंठ पावडर घालून डाळ एकजीव करून घेतली आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा। 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी किसलेला गूळ घातलाय। हे अशी याप्रमाणे गूळ घालून डाळ शिजवून घ्यायची। पुरण गरम असताना चाळणीतून चाळून घ्यायचं। पुरण तयार झाले। आता कणिक पाण्यात ठेवली होती ती काढून तेलाचा हात लावून छान मळून घ्यायची। कणिक अशी पाण्यात भिजवून घेतल्यामुळे छान चिवट व मऊ होते, त्यामुळे जास्त मळावी लागत नाही आणि पोळ्या पण खूप छान होतात। कणिक आणि पुरण तयार झाले। आता कटाची आमटी बनवायची आहे। फोडणीत टाकण्यासाठी आलं लसूण ठेचून घ्यायचा। आमटीत घालण्यासाठी सुकं खोबरं, आलं लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। शिजलेल्या डाळीतील पाणी आणि थोडीशी डाळ बाजूला काढलं होतं, त्यात थोडं गरम पाणी घालायचं, याला येळवणी बोलतात। यामध्ये हळद, खोबऱ्याचे वाटण, चवीनुसार तिखट, मी यामध्ये घरी जो बनवतो कोल्हापुरी तिखट ते घातले, चवीनुसार मीठ घालायचं। मसाले मिक्स करून घ्यायचे। फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता तसेच ठेचलेलं आलं लसूण घालायचं। आमटीला छान फोडणी देऊन चांगली उकळी काढायची आणि बाजूला ठेवून द्यायची। कटाची आमटी बनवून तयार झाली आहे। यानंतर बटाट्याची भाजी बनवायची आहे। भाजीच्या कढईमध्ये पहिला तळण तळून घेतलं। नंतर भाजी बनवून घेतली। बटाटा भाजी करता वेळेस नेहमी एक लक्षात ठेवायचं, बटाटे गरम असतानाच भाजी बनवून घ्यायची। भाजीला कलर छान येतो व फोडणी पण छान बसते। फोडणीमध्ये बटाटे छान परतून घ्यायचे, वरून कोथिंबीर घालायची आणि भाजीला 2 मिनिटं झाकण लावून वाफ देऊन द्यायची। भाजी छान होते। चवीनुसार मीठ घालायचं। यानंतर गुळवणी बनवली। पाणी गरम झाल्यानंतर चवीनुसार गूळ घातला, वेलची पावडर घातली। मध्यम गॅसवरती गुळवणी 5 मिनिटं उकळून बाजूला ठेवून दिली। पोळीसोबत खाता वेळेस यामध्ये चवीनुसार दूध आणि तूप घालायचं। आता तेलावरती पोळ्या लाटायचे। पळपटाला आणि लाटण्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। कणकेचा हुंडा तयार करून घेतला। कणके एवढंच पुरण घेतलंय, त्याच्यात व्यवस्थित भरून घ्यायचं। गोळा असा हाताने पळपटावरती व्यवस्थित थापून घ्यायचा, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरते। गोळ्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं। लाटण्या हलक्या हाताने फिरवत पोळी लाटून घ्यायची। याप्रमाणे पळपट फिरवत पोळी काटाकाटाने मोठी करत जायचंय। लाटणं तिरकं असं फिरवायचंय, काट असे बारीक लाटून घ्यायचे।
पोळी तव्यावर टाकण्याच्या आधी तवा थंड असतानाच त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पोळी तव्याला चिकटत नाही. लाटण्यावरती पोळी घेऊन तव्यावरती पसरून घ्यायची. मध्यम गॅसवरती पोळी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची. तेलाची पुरणपोळी खायला छान लागतेच, पण त्याच्यासोबत बनवलेली कटाची आमटी, गळवणी आणि बटाट्याची भाजी खाण्याचा आनंदच काय वेगळा असतो. तुम्हीही याप्रमाणे तेलाची पुरणपोळी, त्याच्यासोबत कटाची आमटी, बटाट्याची भाजी, गळवणी नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशा पारंपरिक रेसिपी, रांगोळी तसेच क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या वैराकन्या शिल्पा पाटील चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.